गुड मॉर्निंग. तर फायनली सकाळी सकाळी आम्ही मस्त स्कूलला गेलो होतो, आम्ही मायलेकी. आणि आज आमच्या मेन ब्रांचला गेलो होतो, म्हणून अशी बाळाची अशी मस्ती चालली होती मुलांबरोबर. आणि आमचं बाळा तर अंगायला लागलं आहे, मामाबरोबर अशी मस्ती पण करते. आणि मी बाळासाठी मग आल्यावर मस्त इथं पेस्ट पण केली. इथं मखाने, मुरमुरे, पोहे, काजू बदाम ते टाकून मी पेस्ट बनवून ठेवलेली ऑलरेडी. म्हटलं संध्याकाळी काय करावं, तर शुभम म्हणलं तर मासे करावं, म्हणून मग म्हणलं मासे आणावं. मासे आणून दिले होते पप्पांनी. मग मासे आणले, आलं लसूणची पेस्ट वगैरे केली. पहिले तर मासे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला मीठ, आलं लसूण पेस्ट, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, लिंबू, हळद हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं चांगला मसाला लागतो त्याला. आणि नंतर रश्श्याची तयारी इथं करते आहे मी. टोमॅटो आणि लसूण मी ना मिक्सरला फिरवून घेतला. आणि आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते मी नेहमीच करून ठेवते, ते पण टाकायचं तेलामध्ये. चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं. थोडं नावाला पाणी टाकायचं, माशाच्या रश्श्याला जास्त पाणी टाकू नये. आणि मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे तोंडाचा भाग असतो शेपटीचा, तो एखादा तो 2 टाकायचे. आणि मधला भाग एकच टाकायचा, आणि आम्ही दोघंच खायला म्हणून मी थोडेसेच टाकले होते. आणि मग मस्त उकळून द्यायचा रस्सा. आणि इथं मी पीठ गरम मळून घेतलं आहे. आणि बघा इथं रस्सा पण झालेला आहे. 15 ते 20 मिनटं लागतात मोजून मच्छीचा रस्सा व्हायला. आणि लास्टला मस्त मॅगी मसाला टाकायचा. एक नंबर रस्सा झाला होता. इथे पीठही मळून झालेलं आहे. म्हटलं आता तेवर मस्त आमचं भूत झोपलं जरा वेळ, तर म्हटलं भांडे वगैरे घेऊन घासावं पटकन. आणि कारण की रोजच माझ्या स्वयंपाकाला उशीर होत राहतो, का तरी आमच्या बाळामुळं. आत्ता पण तिचा व्हॉइस ओव्हर करताना एवढा आवाज चालू आहे, एवढी मस्ती चालू आहे, तर ते इग्नोर करा. आणि तुम्ही काय करते त्याच्याकडे लक्ष द्या. मी ते सगळी भांडी वगैरे घासून घेतली, स्वच्छ किचन वगैरे मस्त आवरून ठेवलं. म्हटलं आमचं लाडोबा जरा झोपला आहे, तर म्हटलं या सगळ्या गोष्टी आवरून घ्यावा. आणि मी खूप मोठा गॅप घेतला, मला माहिती आहे मिनी व्लॉगसाठी, पण मी इथून रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेल. आणि असंच छान छान मिनी व्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करत राहील. पण तुम्ही सबस्क्राईब करा. आणि इथे मी मस्त जिरा राईस करते. तर जिरं, कोथिंबीर वगैरे टाकायचं, तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं, पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, उकळून घ्यायचं. आणि मी तर बेबीसाठी मस्त प्युरी करते. एक इकडं मासे मस्त तळायला टाकलेत. आणि अशी थाळी आपली एवढ्या परिश्रमानंतर झाली आहे. थँक्यू.